नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरीने बाळाला घेतलेलं असतं. अर्णव आणि ईश्वरी बाळासोबत छान असे गप्पा करत असतात. आता दोघंही इतकी छान गप्पा करत आहे. राजेश त्यांच्याकडे पाहत आहे आणि तेवढ्यात तिथे अंजली येते. अंजली म्हणते की तुम्ही का त्याला त्रास देतात, का इतकं मोठ्याने ओरडतात. त्यावरती आता राकेश म्हणतो की नाही अंजली ताई, ते तर बाळाला खूप छान प्रकारे सांभाळतात. म्हणून आता अर्णवला एक अशी अर्जंट मीटिंग असते. शिर्केंनी आता मीटिंगसाठी बोलावलेलं असतं. शिर्के सांगायला येतात, परंतु आता अर्णव म्हणतो की नाही, माझ्या ताईच्या अपॉइंटमेंटसाठी मला डॉक्टरांकडे जायचं आहे, त्यासाठी मात्र मी ही मीटिंग कॅन्सल करत आहेत. तर आता अंजली म्हणते की हे बघ अर्णव, तुला माझ्याबरोबर येण्याची काही गरज नाही आणि मीटिंग वगैरे कॅन्सल करण्याची काही गरज नाही, त्यामुळे तू काही आला नाही तरी चालेल. त्यानंतर मात्र आता शिर्के मात्र निघून जाणार. तोच ईश्वरी शिर्केंच्या हाताला धरते आणि आपल्या गणूबाप्पाची शपथ घेऊन म्हणते, हा माझा गणूबाप्पा आहे. त्याची शपथ घेऊन सांगते, आज मी जे काही करणार आहे तर ते एका माझ्या आईला आणि अर्णव सरांच्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी. प्लीज तुम्ही माझी मदत करा. म्हणून आता शिर्केंची नोकरी जाणार नाही अशी मात्र गॅरंटी देते. तेव्हा कुठे शिर्के तयार होतात आणि आता मॉडेलिंगसाठी मात्र खूप काही क्लायंट आलेले असतात आणि त्यातील मात्र एक विद्या नावाची क्लायंट आहे. ती अर्णवच्या रूममध्ये येते आणि शिर्के आणि अर्णव ईश्वरीचा ठरलेला जो प्लॅन आहे तर त्या प्लॅननुसार मात्र आता जेव्हा ही विद्या आत येते ती जे काही आता फाईल वगैरे आहे तर ती अर्णवला दाखवते. अर्णव कॉफी वगैरे पित असतो आणि तेवढ्यात त्याला चक्कर यायला सुरुवात होते. तेव्हा अर्णवला काही कळत नसतं. अर्णव म्हणतो की प्लीज माझ्या बायकोला मी सिंदूरला बोलवा. अर्णवला आता त्या क्षणी चक्कर येते आणि तो चक्कर येऊन तिच्या खांद्यावर डोकं ठेवून पडतो आणि तिच्या हातामध्ये हात देतो. आणि तेवढ्यात आता जे मीडियावाले आहे तर त्याच वेळेस तेथे येतात. त्याच वेळेस तेथे आल्यानंतर आता अर्णववर मात्र आता बदनामीचा आणि त्या मुलीवर बदनामीचा आरोप सुरू होतात. त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते आणि ईश्वरी म्हणते की हे बघा थांबा, आणि त्या मीडियावाल्यांना ती आता बाहेर काढून देते आणि आता अर्णवचे डोळे उघडते. अर्णवला म्हणते की हे बघा, आता हा फोटो बघा आणि हा फोटो बघा, माझ्या आईचा आणि तुमच्या वडिलांचा, आणि आजचा हा फोटो पहा, यामध्ये काही फरक आहेत का? मग आता असंच गेलं 20 वर्षापूर्वी जर हे असंच घडलं असेल म्हणजे तुमचे बाबासुद्धा निर्दोष आहे आणि माझी आईसुद्धा निर्दोष आहे. आणि त्याच वेळी सुप्रियाला घेऊनसुद्धा तेथे ती आलेली असते आणि आता अर्णवला मात्र ती हे सत्य सांगणार आहे की तुमचे बाबा जिवंत आहे आणि तुमच्या बाबांना मी आता त्या मंदिरात पाहिलेलं आहे, त्या रामाच्या मंदिरात. आपण जेव्हा तेथे रामनवमीच्या दिवशी गेलो होतो तेव्हा अर्णवचे डोळे उघडतात आणि अर्णव स्वतः आपल्या बाबांना आणायला ईश्वरीसोबत त्या मंदिरात जाणार असतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय घडेल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत